नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 29 मार्च 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? रणजी करंडक ही जी काही चॅम्पियनशिप झाली होती, स्पर्धा झाली होती 2024 मधील, ती या ठिकाणी कोणी जिंकलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, मुंबईने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विजेतेपद पटकावलेलं आहे. रणजी करंडक 2024चं विजेता कोण आहे? मुंबई. आणि उपविजेता कोण आहे? म्हणजेच कोणाचा पराभव केलेला आहे? तर विदर्भाचा या ठिकाणी पराभव केलेला आहे. हा जो काही करंडक आहे रणजी करंडक 2024, याला सुरुवात कधी झाली? तर 1934-35 मध्ये. पहिली आवृत्ती कोणी जिंकली? तर पहिली आवृत्ती मुंबईने जिंकली आहे. त्याच्यानंतर याच्या मागची जी काही आवृत्ती झाली 2022-23 मध्ये, ती कोणी जिंकली? तर सौराष्ट्राने. आणि लेटेस्ट 2023-24 मधील विजेता कोण आहे? मुंबई. आणि उपविजेता कोण आहे? विदर्भ. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? MTB VAC ही जी काही लस आहे ती कोणत्या रोगाची लस आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ट्युबरकुलोसिस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो TB. कधी कधी एक्झाम मध्ये काय होतं, TB या शब्दाचा डायरेक्ट तुम्हाला फुल फॉर्म सुद्धा या ठिकाणी विचारला जातो. ठीक आहे, तर TBचा फुल फॉर्म आहे ट्युबरकुलोसिस. आणि ही जी काही लस आहे MTB VAC ही लस या ठिकाणी ट्युबरकुलोसिस या रोगाची काय आहे? लस आहे, वॅक्सिन आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. भारत बायोटेकने मानवी ताणापासून वेगळे केलेल्या मायकोबॅक्टेरियम TBच्या पहिल्या लाईव्ह अँटिट्युएटेड लसीच्या फेज 3 चाचण्या सुरू केलेल्या आहेत. स्पॅनिश बायोफार्मा फर्म बायोफॅब्रीने इतर देशांमध्ये फेज 1 आणि 2 पूर्ण केलेला आहे. दुसरा पॉईंट लिहून घ्या. लस निर्माता भारत बायोटेक स्पॅनिश बायोफार्मास्युटिकल कंपनी बायोफ्रॅबी यांच्या भागीदारीमध्ये अशा प्रकारच्या चाचण्या घेत आहे. MTB VAC ही क्षयरोगाविरुद्धची एकमेव लस क्लिनिकल चाचण्यांमध्ये मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिसच्या जनुकीय सुधारित स्वरूपावरती आधारित आहे. आणि ह्या सर्व गोष्टी कशा संदर्भात आहेत? TB बद्दल आहे, ट्युबरकुलोसिस ज्याला मराठीमध्ये म्हणता येईल क्षयरोग. आणि जागतिक क्षयरोग दिवस कधी असतो? 24 मार्चला. या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून घ्यायचे आहेत. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन, ज्याला आपण या ठिकाणी शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो IAU. तर IAU ने एका भारतीय शास्त्रज्ञाला त्यांच्या नावावरून लघुग्रहाचे नाव देऊन सन्मानित केलेलं आहे. तर ते जे काय आपले भारतीय शास्त्रज्ञ आहेत त्यांचं नाव काय आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जयंत मूर्थी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी IAU ने सन्मानित केलेलं आहे. आणि यांचं नाव कशाला दिलेलं आहे? एका लघुग्रहाला या ठिकाणी नाव देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. जयंत मूर्थी कोण आहेत? अंतराळ मोहिमा, अल्ट्रा व्हायोलेट खगोलशास्त्र आणि आंतरतारकीय माध्यमातील त्यांच्या कार्यासाठी त्यांना या ठिकाणी ओळखलं जातं. आणि IAU इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन, मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघ, याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर याची स्थापना झाली 28 जुलै 1919ला. मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी. आणि वर्तमानमधील अध्यक्ष आहे डेब्रा एल्मेग्रीन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. 2023 साठी देवी शंकर अवस्थी सन्मानाने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, निशांत नावाचे व्यक्ती आहेत. त्यांना या ठिकाणी देवी शंकर अवस्थी सन्मान 2023 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. कशासाठी? त्यांच्या कविता पाठक आलोचना या पुस्तकासाठी. एक क्रिटिझम या ठिकाणी हे बुक आहे. मुळात हा पुरस्कार एका तरुण समीक्षकाला त्याच्या हिंदी समीक्षेच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल दिला जातो. आणि हा जो काही पुरस्कार द्यायला सुरुवात झाली 1995 मध्ये हा पुरस्कार या ठिकाणी देण्यासाठी सुरुवात झाली. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या पुरस्काराबद्दल. तर लगेच नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया. जसं की महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 डॉक्टर प्रदीप महाजन, इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड जोया अख्तर आणि अस्मा खान, फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान शेव्हलियर डे ला लिजन डी होनूर शशी थरूर, इरास्मस प्राइज 2024 अमिताभ घोष, मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन पुरस्कार नीता अंबानी, PV नरसिंह राव स्मृती पुरस्कार रतनजी टाटा, 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा, संगीता कलानिधी पुरस्कार 2024 TM कृष्णा, वर्ल्ड बिलियर्ड्स म्युझियमचा हॉल ऑफ फेम पंकज अडवाणी, महाराष्ट्र गौरव पुरस्कार डॉक्टर उमा रेळे आणि देवी शंकर अवस्थी सन्मान 2023 निशांत.
पुढचा प्रश्न क्रमांक 4. अलीकडेच कोणी एकमताने AI वरती पहिला जागतिक ठराव स्वीकारलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संयुक्त राष्ट्र महासभा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो UN जनरल असेंब्ली. एक पॉइंट लिहून घ्या. हा जो काही ठराव या ठिकाणी स्वीकारण्यात आलेला आहे AI बद्दलचा, त्याच्याबद्दल एक पॉइंट लिहून घ्या. जे राष्ट्रांना मानवाधिकारांचे रक्षण करण्यासाठी, वैयक्तिक डेटाचे संरक्षण करण्यासाठी आणि जोखीमांसाठी AIचे निरीक्षण करण्यासाठी प्रोत्साहित करते. आणि UN जनरल असेंब्लीबद्दल सांगायचं म्हटलं तर याची स्थापना 1945 मध्ये झाली. संस्थापक होते या ठिकाणी UN म्हणजे संयुक्त राष्ट्र आणि वर्तमानमधील अध्यक्ष आहेत डेनिस फ्रान्सिस. या ठिकाणी AI बद्दल बोलण्यात आलं म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर याच्या संदर्भातचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याच्यावरती आपण चर्चा करूया. जसं की पहा, या ठिकाणी टाइमपास करू नका, फक्त बघत बसू नका, वही आणि पेन घेऊन सर्व गोष्टी या ठिकाणी लिहून घेण्याचा प्रयत्न करा. भारतातील पहिली AI शाळा आहे तिरुवनंतपुरम, केरळ या ठिकाणी. ग्लोबल इंडिया AI समिट ऑक्टोबर 2023 मध्ये भारतामध्ये आयोजित करण्यात आलं. मेटा आणि मायक्रोसॉफ्टने AI आधारित विकसित केलेली एक नवीन भाषा आहे जिचं नाव आहे लामा 2. जस्ट आस्क नावाचा AI चॅटबॉट लॉन्च करण्यात आला होता मध्य प्रदेशमध्ये. भारतातील पहिली AI शक्ती असलेली अँटी ड्रोन प्रणाली याचं नाव आहे इंद्रजाल. भारतातील पहिली प्रादेशिक कृत्रिम बुद्धिमत्ता न्यूज अँकर या ठिकाणी लॉन्च करण्यात आलं ओडिसामध्ये, ज्यांचं नाव आहे लिसा. इलॉन मस्क यांची आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रामध्ये काम करणारी कंपनीचं नाव आहे XAI. भारतातील पहिला टेलिमानस चॅटबॉट लॉन्च करण्यात आला जम्मू काश्मीरमध्ये. जगातील पहिले AI सेफ्टी समिट लॉन्च करण्यात आलं किंवा झालेलं आहे UK मध्ये. सर्वाधिक AI गुंतवणूक असलेल्या देशांमध्ये भारताचा क्रमांक 5वा आहे आणि 1 नंबरला आहे USA. आणि AIचे गॉडफादर आहेत जेफ्री हिंटन. पुढचा प्रश्न क्रमांक 5. इंडियन मास्टर्स राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024 मध्ये 2 सुवर्ण पदके कोणी जिंकलेली आहेत? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नाहिद दिवेचा हे या खेळाडूचं नाव आहे. हा प्रश्न का महत्त्वाचा आहे तर हा जो काही खेळाडू आहे तो या ठिकाणी महाराष्ट्र राज्याला बिलॉंग करतो. तर महाराष्ट्राच्या या खेळाडूने पंचकुला येथील इंडियन मास्टर्स नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024 मध्ये 2 सुवर्ण पदके जिंकले. त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. लगेच आपण काय करूया मग, वेगवेगळ्या ज्या काही स्पर्धा होत असतात त्याच्यामध्ये जे काही इंडिव्हिज्युअल या ठिकाणी विजेते ठरलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप पुरुषांची जिंकलेली आहे मॅग्नस कार्लसन यांनी. त्याच ठिकाणी वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप महिलांची जिंकलेली आहे अनास्तासिया बोडनारुक यांनी. पहिले आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस विजेतेपद पटकावलेलं आहे श्रीजा अकोला यांनी. ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे रोहन बोपन्ना यांनी. 2023 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी यांना. 2023चा वर्ल्ड आर्चरी ब्रेक थ्रू आर्चर पुरस्कार देण्यात आला अदिती गोपीचंद यांना. राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे अनमोल खरब यांनी आणि पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे चिराग यांनी. चेस टाटा स्टील चॅलेंजर 2024 जिंकलेलं आहे लिओन ल्यूक मेंडोनका आणि चेन्नई ओपन चॅलेंजर 2024 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे आपल्या सुमित नागल या खेळाडूने. पुढचा प्रश्न क्रमांक 6. फेब्रुवारी 2024 मध्ये कोणता देश भारताचा 5वा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार देश बनलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, व्हेनेझुएला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. जगातील सर्वात मोठे प्रुवन सिद्ध तेल साठे किती आहेत? 300 अब्ज बॅरल. याच्यामध्ये अजून एक पॉइंट लिहून घ्या. जानेवारी 2024 मध्ये भारत व्हेनेझुएलाकडून कच्च्या तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार या ठिकाणी बनलेला आहे. तर पर्याय क्रमांक सी, व्हेनेझुएला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. अलीकडेच कोणत्या संघाने IPLच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वाधिक धावा या ठिकाणी केलेल्या आहेत? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सनरायझर्स हैदराबाद. या ठिकाणी एक चार्ट आहे त्याच्यामार्फत लक्षात ठेवा. सनरायझर्स हैदराबाद यांनी या ठिकाणी मला वाटते 2-3 दिवसापूर्वी मॅच झाली आहे 2024 मध्ये, जे काही 17वा IPLचं सीझन चालू आहे याच्यामध्ये या ठिकाणी आतापर्यंतच्या IPLच्या इतिहासामध्ये सर्वाधिक धावा काढलेला जो काही संघ होता त्याचा या ठिकाणी विक्रम मोडलेला आहे. 2024 मध्ये या ठिकाणी 277 धावांचा या ठिकाणी विक्रम नोंदवण्यात आलेला आहे सनरायझर्स हैदराबादच्या मार्फत. कोणाचा विक्रम मोडलेला आहे तर RCBचा 263 धावा त्यांनी आजपर्यंत या ठिकाणी सर्वाधिक काढलेल्या होत्या.
त्याच्यानंतर 3 नंबरला आहे LSG म्हणजेच लखनौ सुपर जायंट्स 257, त्याच्यानंतर 4 नंबरला आहे परत RCB 248 आणि त्याच्यानंतर 5 नंबरला आहे CSK 246. IPL बद्दल बोलण्यात आलं तर 17वा सीझन आहे, टोटल 10 टीम आहेत, 74 सामने होणार आहेत. पहिला सामना झाला CSK आणि RCB मध्ये, त्याच्यामध्ये विजेता ठरला CSK. मागचं संस्करण होतं 16वं, ते झालं 2023 मध्ये. त्याच्यातील शेवटची मॅच झाली CSK आणि गुजरात टायटन्स मध्ये आणि त्याच्यामध्ये विजेता ठरला आहे CSK. याच्यामध्ये जर तुम्हाला असं विचारलं IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून कोणाला घेतला आहे तर मिचेल स्टार्कला KKRनं बाय केलं आहे जवळपास 24.75 कोटीला. या ठिकाणी अजून एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. CSKचे नवीन कॅप्टन बनलेत ऋतुराज गायकवाड, सनरायझर्स हैदराबादचे आहेत पॅट कमिन्स, दिल्ली कॅपिटलचे आहेत रिषभ पंत, KKRचे आहेत श्रेयस अय्यर, GTचे आहेत शुभमन गिल आणि MIचे बनले आहेत हार्दिक पांड्या. पुढचा प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच थिंपू भूतान या ठिकाणी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेचे उद्घाटन कोणी केलेले आहे तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्यांनी या ठिकाणी भूतानमध्ये थिंपू या ठिकाणी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेचं नुकताच या ठिकाणी इनॉग्रेशन केलेलं आहे. सोबत तुम्हाला माहित आहे ऑर्डर ऑफ द ड्रुक गॅल्पो हे काय आहे तर भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. या सन्मानाने सुद्धा सन्मानित करण्यात आलं आहे आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. या ठिकाणी भूतानचा हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. ब्रँडच्या फायनान्स अहवालानुसार 2024च्या टिंबटिंब हा जगातील सर्वात मजबूत विमा ब्रँड बनलेला आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. बहुतेक हाच याचा या ठिकाणी फुल फॉर्म आहे. तर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन हा या ठिकाणी पूर्ण वर्ल्ड ग्लोबल लेवलवरती मजबूत विमा ब्रँड या ठिकाणी बनलेला आहे. LIC बद्दल सांगायचं म्हटलं तर 1 सप्टेंबर 1956ला स्थापना झाली. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि वर्तमानमधील अध्यक्ष आहेत सिद्धार्थ मोहंती. फोटोच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता टॉप 10 स्ट्रॉंगेस्ट इन्शुरन्स ब्रँड, ज्याच्यामध्ये 1 नंबरला आहे LIC, 2 नंबरला आहे या ठिकाणी पहा कॅत्रे लाईफ इन्शुरन्स बहुतेक चायनाची आहे, 3 नंबरला आहे NRMA इन्शुरन्स, याच्यामध्ये SBI लाईफ आहे आपल्या ओळखीची 6 नंबरला आहे, त्याच्यानंतर सॅमसंग लाईफ इन्शुरन्स आहे 7 नंबरला. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 10. एव्हरीडे बॅटरीने पहा या ठिकाणी आजपर्यंत आपण अशा प्रकारचे जे काही सेल आहेत ते लहानपणी खूप यूज केले आहेत, आजही यूज आपण करत आहोत. तर या ठिकाणी ही जी काही एव्हरीडे बॅटरी आहे त्या कंपनीने अलीकडेच कोणाला ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केलेलं आहे तर आपले या ठिकाणी गोल्डन बॉय नीरज चोप्रा. पर्याय क्रमांक C हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. सौमेंदू बागची यांची कोणत्या देशामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक B इराक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. फूल बहादूर या पहिल्या माघी कादंबरीचे इंग्रजीमध्ये भाषांतर कोणी केलेलं आहे. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A अभय के हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ही जी काही कादंबरी आहे फूल बहादूर मूळतः जयनाथ पती यांनी लिहिलेली आहे आणि त्याचं ट्रान्सलेशन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कोणी केलं आहे अभय के. त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला, फीडबॅक देत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, चंद्रयान 3 लँडिंग साईटला इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने मान्यता दिलेली आहे तर त्या लँडिंग साईटचे नाव काय आहे. अभय, सार्थक, शिवशक्ती की तिरंगा. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा आहे. तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा TB दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर.